नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM अँड आर IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आज आपला मॉड्यूल 2 चा पार्ट 9 आहे, सरेंडर अँड रिव्होकेशन ऑफ पेटंट्स. आता बघा, पेटंट 20 वर्षांसाठी मिळतो हे खरं आहे, पण तो तिथपर्यंत टिकेलच याची काही गॅरंटी नसते. कधीकधी इन्व्हेंटर स्वतः पेटंट कॅन्सल करतो, ज्याला आपण सरेंडर म्हणतो, तर कधी कोर्ट त्याला डिरेक्ट डेथ पेनल्टी देते, म्हणजेच रिव्होकेशन. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी सेक्शन 63 आणि 64 मधला फरक आणि तो पोस्ट ग्रँट ऑपोजिशन वर्सेस रिव्होकेशनचा टेबल कसा लिहायचा, चला ह्या विश्लेषणामध्ये एकदम डिटेलमध्ये डिकोड करूया. हा आहे आपला 13 मार्क्सचा अल्टिमेट ब्ल्यूप्रिंट. पहिला सरेंडर, दुसरा रेव्होकेशन द डेथ पेनॅलिटी, तिसरा पब्लिक इंटरेस्ट रेव्होकेशन, चौथा पोस्ट ग्रँट वर्सेस रेव्होकेशनचा फरक, पाचवा एक सॉलिड केस स्टडी आणि शेवटी कन्क्लुजन. हा स्ट्रक्चर आन्सर शीटमध्ये असाच आल्यास फुल मार्क्सची गॅरंटी फॉर शुअर. लेट्स जम्प राईट इन. पहिलं हेडिंग द्या, सरेंडर ऑफ पेटंट्स, म्हणजेच सेक्शन 63, द व्हॉलंटरी डेथ ऑफ अ पेटंट. सरेंडर म्हणजे एक प्रकारे पेटंटचं व्हॉलंटरी डेथ. म्हणजे बघा, जर पेटंट मेंटेन करणं खूप महाग वाटत असेल किंवा कमर्शियल फायदा होत नसेल, तर पेटंटी तो स्वतःहून सरेंडर करू शकतो. हे आन्सर शीटमध्ये अगदी क्लिअर लिहायचं आहे. पण यामध्ये एक मोठा कॅच आहे. कंट्रोलर हे सरेंडर डायरेक्ट ॲक्सेप्ट करत नाही. त्याला आधी पब्लिक नोटीस द्यावी लागते. कारण जर एखाद्या लायसन्सीने पेटंट रेंटवर घेतला असेल, तेही पैसे देऊन, तर त्याचे नुकसान नको व्हायला, राईट? जर कोणीही विरोध नाही केला तरच हा सरेंडर ॲक्सेप्ट होतो आणि पेटंट फायनली कॅन्सल होतो. दुसरा हेडिंग द्या, रिव्होकेशन ऑफ पेटंट्स, म्हणजेच सेक्शन 64. ही आहे पेटंटची डेथ पेनल्टी. रिव्होकेशन म्हणजे पेटंट डायरेक्ट कॅन्सल. कानून म्हणतो की तो कधीच अस्तित्वात नव्हता, एकदम रेट्रोस्पेक्टिव्ह नलिफिकेशन. आता हा पॉइंट एक्झाममध्ये एक्स्ट्रा मार्क्स नक्की देईल, सो ध्यान देऊ नये का. आधी ही केसेस IPAB मध्ये चालायचे, पण ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स ॲक्ट 2021 नंतर IPAB अबॉलिश झाला आहे. सो आता रिव्होकेशन डायरेक्टली हायकोर्टमध्ये फाईल होतो. हे अपडेट आन्सरमध्ये दिसलाच पाहिजे. आता प्रश्न आहे, पेटंट एक्झॅक्ट कोणत्या ग्राउंड्सवर रिव्होक होतो? हे पॉइंट्स पटकन पाठ करून ठेवा. नंबर 1, लॅक ऑफ नॉव्हल्टी किंवा अँटिसिपेशन. नंबर 2, लॅक ऑफ इन्व्हेंटिव्ह स्टेप. नंबर 3, सेक्शन 3 चे एक्सक्लुजन्स. आणि सर्वात महत्त्वाचं, नॉन कम्प्लायन्स विथ सेक्शन 8. हा पॉइंट मार्क्स मिळवून देण्यासाठी ॲब्सोल्युटली क्रुशियल आहे. आणि ह्या सेक्शन 8 साठी ना, चॅम्प्युना कॉर्पोरेशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा लँडमार्क केस लॉ नक्की लिहा. एक्झाम हॅक आहे हा. जर इन्व्हेंटरने फॉरेनमध्ये टाकलेल्या पेटंट ॲप्लिकेशन्सची माहिती इंडियन पेटंट ऑफिसपासून लपवली, म्हणजे हाईड केली, तर हा डायरेक्ट सेक्शन 8चा भंग आहे. आणि अशा लपवाछपीचा रिझल्ट आहे डायरेक्ट डेथ पेनल्टी. पेटंट स्टेटअवे रिव्होक होतो. आता पाहूया एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर्स, पब्लिक इंटरेस्ट रिव्होकेशन, सेक्शन 65 आणि 66. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पण काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स आहेत. ते एखादं पेटंट पब्लिक इंटरेस्टसाठी, म्हणजे मोठ्या लोकहितासाठी डायरेक्ट एक्झिक्यूट किंवा रिव्होक करू शकतात. दोन्ही सेक्शन्समधला फरक नीट समजून घेऊ. सेक्शन 65 अनुसार जर पेटंट ॲटॉमिक एनर्जी रिलेटेड असेल तो डायरेक्ट रिव्होक होतो. आणि सेक्शन 66 अनुसार जर पेटंट पब्लिक इंटरेस्टच्या अगेन्स्ट असेल, जसं की एखादा डेंजरस ड्रग जो सोसायटीला हार्म करत आहे, तर सरकार त्या पेटंटला रिव्होक करू शकते. आता येतोय या विश्लेषणाचा सर्वात विटाल पार्ट, पोस्ट ग्रँट वर्सेस रिव्होकेशन, द डिफरन्स टेबल एक्झाम हॅक. एक्झाममध्ये हा टेबल नक्की ड्रॉ करा, खूप इम्पॅक्ट पडेल. फरक बघा, पोस्ट ग्रँट ऑपोजिशन हे ग्रँट झाल्यापासून फक्त 1 वर्षात फाईल करता येतो आणि ते कंट्रोलरकडे असणं गरजेचं आहे. पण या उलट रिव्होकेशन हे पेटंटच्या 20 वर्षांच्या पूर्ण लाईफमध्ये कधीही फाईल करता येतो, आणि ते पण हायकोर्टमध्ये ॲज अ काउंटर क्लेम. हा 1 वर्ष वर्सेस लाईफ टाईमचा फरक स्पष्ट दिसला पाहिजे. आता द क्लायमॅक्स, केस स्टडी, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ सेक्शन 64 फार्माटेक वर्सेस बायोजेन. आता हे लॉ प्रॅक्टिकल सिनारिओमध्ये कसं अप्लाय होतं ते पाहूया. 13 मार्क्ससाठी हा एक्झाम्पल लिहा. तुमचे ॲनालिटिकल स्किल्स एकदम क्लिअर डिस्टिल होतील. सिच्युएशन अशी आहे, फार्माटेकला 2020 मध्ये ड्रगचं पॅटंट मिळतो. 2024 मध्ये ते बायोजेनवर इन्फ्रिंजमेंटची केस टाकतात, पण बायोजेनला एक जुना 2015चा रशियन जर्नल सापडतो, ज्यात तो ड्रग आधीच दिला आहे. आता बायोजेननी काय करावे? बायोजेन पोस्ट ग्रँट ऑपोजिशन टाकू शकत नाही, कारण 1 इयरची डेडलाईन तर केव्हाच संपली आहे. त्यामुळे बायोजेनने हायकोर्टमध्ये काउंटर क्लेम फॉर रिव्होकेशन अंडर सेक्शन 64 फाईल करावा. कारण 2015चा तो जर्नल प्रायर आर्ट आहे, म्हणजेच नॉव्हेल्टी फेल झाली. त्यामुळे हायकोर्ट फार्माटेकचं पेटंट रिव्होक करेल आणि ती इन्फ्रिंजमेंट केस तिथेच डिसमिस होईल. हे आहे लॉचा एक्झॅक्ट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. आणि शेवटी कन्क्लुजन आणि एक्झाम टिप.
रॅपिंग अप द 13 मार्क्स. एक स्ट्रॉंग कन्क्लुडिंग पॅराग्राफ एक्झामिनरला इम्प्रेस करण्यासाठी खूप गरजेचा आहे. शेवटी हे एक्झॅक्ट सेंटेन्स लिहा. सरेंडर आणि रेव्होकेशन हे पेटंट लॉचे इसेन्शियल सेफ्टी व्हॅल्व्ज आहेत जे इनव्हॅलिड मोनॉपोलीजला मार्केटमधून काढून टाकतात. हे वाक्य आपले 13 मार्क्स एकदम सील करेल. आता जाता जाता एक ड्रॅमॅटिक प्रश्न विचारायला लावतो. अरे 20-year monopoly is always justified, or is the constant threat of the death penalty the only way to protect public interest? यावर नक्की विचार करा. परीक्षेमध्ये 13 मार्क्ससाठी हार्ड डिफरन्स टेबल, चेमटुरा केस आणि शेवटी फार्माटेकचं एक्झाम्पल नक्की लिहा. बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम्स आणि पुढच्या विश्लेषणमध्ये लवकरच भेटूया.